जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। येत्या 1 मे 2026 पासून ज्या रिक्षा ड्रायव्हर व टॅक्सी चालकांना मराठी बोलता येणार नाही अशा सर्व चालकांचे परवाने रद्द होणार आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमातून बोलताना दिली आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र मोरे, आपलं स्वागत आहे। सध्या आपण उल्हासनगर मध्ये आहेत। आपल्यासोबत काय रिक्षा चालक आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। काय सांगतो, तुम्हाला काय वाटतं? शासनाने जो निर्णय काढलेला आहे तो योग्यच आहे। मराठी लोकांना पहिले प्राधान्य भेटलंच पाहिजे, कारण की बाहेरून आलेल्यांना इथं हिंदी बोलता येते, पण मराठी कधी बोलणार ते लोक? मराठी पण अनिवार्य असलंच पाहिजे त्यांना। हे योग्य निर्णय घेतलेला आहे त्यांनी, त्याबद्दल मी शासनाचा धन्यवाद बोलतो। हाँ जी, अभी जो कानून लागू कर रहे हैं आप, एक पहली तारीख से, पर थोड़ा टाइम दो ना। जो रिक्शा ड्राइवर नहीं मराठी बोल सकते उनको थोड़ा टाइम दो। अभी इतने साल हो गए मराठी सीख, भाई समझ तो है आदमी को, नहीं बोलने को आता तो आप लोग बोल सकते हैं, लेकिन हाँ समझ भी सकते हैं, बोल भी थोड़ा सकते हैं, पर अनपढ़ आदमी क्या करेगा, किधर जाएगा? साल से रह रहे महाराष्ट्र में? 40-50 साल से हम रह रहे हैं। मैं पहले ट्रक चलाता था, कानूना में ट्रक हमारा ऐसा चला गया। अभी रिक्शा लिया तो अपना दवाई बूटी तो कहाँ से करेगा? आपको क्या लगता है, थोड़ा वक्त देना चाहिए सरकार ने? ये ना टाइम देगा तो फिर ही है ना। कारण परमिट काढायला आपल्याला 15 वर्षाचा रहिवासी दाखला लागतो। 15 वर्ष जर आपण इकडे राहतोय ना, आपल्याला जर मराठी बोलता येत नाही, तर शासनाने निर्णय हा पक्का बरोबरच घेतलेला आहे आणि मी या निर्णयाशी सहमत आहे। जेव्हा यांनी परवाना जेव्हा दिला तेव्हा डॉक्युमेंट तर सगळे बघितलेले त्यांनी, मग तेव्हा त्यांनी त्या साहेबांनी त्यांना मराठीमधून विचारपूस करायला पाहिजे होती, तेव्हा त्यांच्या परवान्यावरती याच्यावरती हा सही करायला पाहिजे होती। काय आता तुम्ही म्हणताय त्यांना मराठी येत नाही, त्यांना त्यांचं हे करणार ते करणार, तर हे किती म्हणजे खूप काय तुम्हाला तकलीफ होला करे ऍक्च्युली। तुम्ही त्यांना त्यांचा पण पैसा पाणी घेतलेला आहे, लावलाय त्यांनी तेवढा, या शोरूमच्या गाड्या काढलेल्या त्यांनी, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय ऍक्शन घेणार? सरकार काय ऍक्शन घेणार याच्यावरती? तर मला तर वाटतं की बाबा भरपूर लोक असे मराठी बोलणारे खूप आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, जे काही बाहेरून आलेले आहेत ना, मराठी बोलणारे खूप आहेत। त्या टायमाला आरटीओच्या साहेबांनी त्यांची इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे होती मराठीमध्ये, कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं आहे। तर मराठी त्यांना येते का नाही हे इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे होती। मराठीमध्ये बोलता ज्याला आला असतं त्यांना परवाने द्यायला काय हरकत नव्हती, पण आता सध्या परवाने नुसतं वाटप करत राहिले आणि आता बऱ्याच जणांना हिंदीच येतं, मराठी येत नाही, कारण बहुतेक यूपी बिहारचे लोक आहेत त्यांना मराठी येत नाही, पण परवाने वाटताना इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे होती। तुम्हाला काय वाटतं, सरकारने जो निर्णय घेतला ते योग्य आहे का अयोग्य आहे? सरकारने हा निर्णय घेतला अयोग्य आहे, कारण आता सगळ्यांना परवाने भेटले, त्यांनी एवढा खर्च केलेला आहे, एवढ्या गाड्या घेतल्या 3-3-3.5 लाखाचे हप्ते, आता त्यांचे परवाने रद्द झाले तर मग त्या गाड्यांचं त्यांनी काय करावं? हप्ते कोण भरणार? त्यांचे ते हप्ते भरून पोट भरत होते, संस्था चालवत होते, आता त्यांचे परवाने रद्द झाले तर त्यांना खायची उपासमारी होईल। तर मला असं म्हणायचं की आपण महाराष्ट्रात राहतो, तर महाराष्ट्रात इतर राज्यातले कुठली रहिवासी असेल त्या लोकांना मराठी येणं आवश्यक आहे। बाकी तुम्ही कुठल्याही राज्यातले असेल किंवा इथले स्थानिक असणार तुम्ही एवढ्या दिवसापासून, तर ह्या महाराष्ट्रात राहतात, तर तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे। माझं एवढं म्हणणं आहे की मराठी येणं गरजेचं आहे। त्याबद्दल तुम्ही ज्यांना कोणाला मराठी येत असेल त्यांचे परवाने रद्द करू नका, पण ज्यांना येत नसेल त्यांचे नक्की करा। आपण इतर राज्यात गेलो तर आपल्याला ते लोक आपल्या भाषेत ते उत्तर देत नाही, त्यांची भाषा आपल्याला म्हणजे बोलायला लावतात। समजा तामिळला गेलो, इतर राज्यात गेलो तर आपल्याला बोलायला लावतात। मला बद्दल त्यामध्ये एवढंच वाटतं की शासनाने जो निर्णय घेतलाय प्रताप सरनाईक सरांनी, तो योग्यच घेतला असेल, कारण भरपूर रिक्षा परवाने झालेले आहेत, ते 15-20 वर्षाला इथे राहतात, त्यांना मराठी तर यायलाच पाहिजे। काही रिक्षा चालकांनी शासनाने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलंय, मात्र जे रिक्षा चालक मराठी बोलत नाही त्यांनी शासनाकडे मराठी शिकण्यासाठी काही दिवसाचा वेळ द्या अशी मागणी केली आहे। कॅमेरामन गणेश डोकेसह मच्छिंद्र मोरे, उल्हासनगर।